कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहकाला चालकाला मारहाण केल्यानंतर या ठिकाणी शिवसैनिकांनी कर्नाटकच्या बस आहेत ते या ठिकाणी रोखलेले आहेत। महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये ह्या ज्या जातात कर्नाटकच्या बस या पूर्णपणे शिवसैनिकांनी रोखलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथून पुढे या बस आहेत ते महाराष्ट्रातून जाऊ देणार नाही आणि एक भगवा झेंडा आहे तो या ठिकाणी लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कर्नाटकच्या या बसेस आहेत आणि कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या चालकाला मारहाण केली, काळं फासण्यात आलं, त्याच्यानंतर शिवसैनिक कोल्हापुरातील आक्रमक झाले आणि त्यांनी या कर्नाटकच्या बस आहेत त्या या ठिकाणी रोखलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल तुम्ही, या सगळ्या बस आहेत त्या रोखलेल्या आहेत, काल काय नेमकं झालं? नाही, काल त्याने आमच्या एसटींच्यावर ड्रायव्हरला काळं फासलं, मराठी माणसांच्यावर अन्याय करते। कन्नड वेदिका रक्षक संघटना जी आहे त्या कन्नड वेदिका रक्षक संघटनेनं हा जो अमानुषपणा केलाय याचा आम्ही निषेध नोंदवतो। आज आम्ही स्वराज्याचं प्रतीक असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मराठी माणसाचा झेंडा भगवा आम्ही या एसटीवर लावणार। या तुम्ही बस इथून पाठवणार आहात की अडवून धरणार? अडवून धरणार आम्ही। काय नेमकी शिवसेनेची भूमिका आहे? सगळ्या बसेस आहेत त्या तुम्ही ठिकाणी अडवून धरताय कर्नाटकच्या? गेली 50 वर्ष हे कन्नड गुंड मराठी माणसांना त्रास देत आहेत आणि याचा निषेध काल त्यांना आम्हाला बघायला मिळाला की आमचे महाराष्ट्र शासनाचे भास्कर जाधव जे ड्रायव्हर आहेत त्यांना त्यांनी काळं फासलेलं आहे। आज सत्तेतली लोक कुठं आहेत महाराष्ट्रातली, पण आज उद्धव साहेबांचे शिवसैनिक म्हणून आम्ही आज उतरलोय। आज मी इशारा देतो की जशा तसं उत्तर आज आम्ही इथं दिल्याशिवाय शांत बसणार नाही। काय सगळे तुमचे शिवसैनिकांनी ह्या सगळ्या गाड्या अडवलेल्या आहेत, या गाड्या पाठवणार की इथंच थांबून जाणार? नाही, गाड्या आम्ही पाठवणार, पण ह्या गाड्या काल जे आमच्या एसटी ड्रायव्हरला जे काळं पाचलंय ते तिने चुकीचे केले आणि हे मुख्यमंत्र्यांनी ह्यात लक्ष घालावं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जे दिंडोरा पेटू त्यात की मराठी मराठी हा चुकीचा आहे आणि ह्या गाड्यांनी आम्ही भगवा झेंडा पाठवून गाड्या पाठवू। तर आपण बघितलं की या कर्नाटकच्या बसेसवर भगवा झेंडा आहे ते बांधून मगच इथून त्यांना कर्नाटकमध्ये पाठवलं जाईल अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे आणि म्हणूनच हे शिवसैनिक आहेत, शिवसेनेचे नेते आहेत ते आता या ठिकाणी भगवे झेंडे आहेत ते लावत आहेत। स्वराज्याचं प्रतीक आहे भगवा झेंडा आणि भगवा झेंडा हा आता कर्नाटकच्या बसेसवरती लावून मगच ह्या बसेस आहेत ते कर्नाटकमध्ये पाठवल्या जात आहेत। एकूणच जर ज्या पद्धतीनं तिथे महाराष्ट्राच्या चालकाला मारहाण झाली, तोंडाला काळं फासण्यात आलं, हे प्रकार थांबले नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील शिवसेनेने दिलेला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।